27 वर्ष इथे वास्तव्यास होते. इथे अतिशय मनमिळावू आणि सर्वांशी मिळून जुळून राहणारा स्वभाव त्यांचा होता. सोसायटीमधील सर्व नागरिक असतील किंवा इथले परिसरातील मुलं असतील त्यांच्याशी हसत खेळत असायचे. आणि आज सकाळी जेव्हा मी तुमच्या प्रसार माध्यमांच्या बातम्यातून बातमी बघितली तेव्हा राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा विमानाचा अपघात झालाय आणि त्याच्यामध्ये विदीप जाधव आणि अजितदादा यांचा मृत्यू झाला, तर आम्हा सूर्यनगर वासियांसाठी विटावासियांशी दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्याच्यानंतर घटना कळल्यानंतर त्यांची आई इथे घरी होती. सर्व आजूबाजूच्या परिसरातील आमच्या महिला असतील, बंधू असतील, त्यांना भेटायला आले, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. आता ते सर्व त्यांच्या बारामतीकडे रवाना झालेले आहेत. परंतु सर्व विटावा सूर्यनगर वासी असतील किंवा श्रीकृष्ण विहार वासी चाळीतील आमचे सोसायटीचे सर्व सभासद असतील, हे त्यांच्या सोबत आहोत आणि आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही अर्पण करतो. आम्ही साधारण 27 वर्ष झाले आम्ही विटाव्यात राहतो आणि आमचा आणि दादवांचा आमचं म्हणजे घरच्यांसारखं नातेसंबंध होते. आणि दादाचा स्वभाव खूप चांगला होता, मनमिळावू होता आणि तो पोलिसात असतानाही तो म्हणजे सगळ्यांशी एकदम प्रेमाने असा वागायचा तो. आणि आम्ही आता सकाळी त्याला पाहिले इथून जाताना 6 वाजता. आणि आम्हाला असं मनात आणि स्वप्नात असं वाटलं पण नव्हतं की अचानक 2 तासामध्ये अशा गोष्टी आमच्या कानावर येतील आणि एवढं दुःख आमच्या पूर्ण सोसायटीला आणि घरातल्यांना होईल असं वाटलं नव्हतं. कोण कोण या ठिकाणी त्यांच्यासोबत राहत होते? आता त्यांची आई त्यांच्यासोबत, वडील राहत होते, त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी आणि त्यांची पत्नी त्यांच्यासोबत राहत होती. मुलांची वय काय आहेत? मुलीचं मोठी मुलगी आहे त्यांची, मुलीचं 13 वर्षाची असेल आणि मुलगा 7-8 वर्षाचा आहे त्यांचा. 20 वर्ष आम्ही एकत्र राहिलो इथे. त्यांचा स्वभाव चांगला, मनमिळावू, कधी कुणाशी भांडण नाही, काय नाही, चांगल्या स्वभावाचे होते ते लोक सर्व. एकंदरीत काय नेमकं भावना आहेत? कारण 22 वर्ष एकत्र असणाऱ्या एखाद्या व्यक्तीने असं अचानक झालं असं कुणाच्या प्रसंग येऊ नये, पण देवाच्या मनात आल्यावरती कुणाला काय कुणाच्या हातात नसतं ना ते. आम्ही सर्व एकत्र